सीमेवरच्या वाढत्या तणावात चीनने नेहमीच भारत विरोधी भूमिका घेतली आहे। जेव्हा जेव्हा भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये ठिणगी पडते तेव्हा तेव्हा चीन पाकिस्तानची बाजू घेताना दिसतो। चीनच्या याच भूमिकेचा इनटॉलरन्स या शॉर्ट फिल्मच्या निर्मात्यांनी वेगळ्या पद्धतीने निषेध नोंदवलाय। मी आजच पेपरमध्ये वाचलं की NSGचं सदस्यत्व मिळायला त्यांचं सर्वपक्षीय एकमत घ्यायचं चायनाने कबूल केलंय, मतैक्य। पण अतिरेकी जे पाकिस्तानात आहेत त्यांना अतिरेकी म्हणून डिक्लेअर करायला चायनाचा विरोध आहे। अशा जर दुटप्पी धोरण असेल तर अशा देशामध्ये आपली फिल्म पाठवायची का? समजा आम्ही पाठवली, ॲज अन आर्टिस्ट म्हणून आम्ही पाठवली, पण गेल्या 2 महिन्यातली जी डेव्हलपमेंट झालेली आहे ती पाहता मलाही स्वतःला असं वाटलं ॲज अन आर्टिस्ट म्हणून की आपण ती फिल्म विड्रॉ करावी। हे एवढं आपल्याला शक्य आहे। आपल्याला काही सैन्याने ज्या काही कारवाई केल्यात किंवा राजकीय पातळीवर जे चालू आहे ते आपल्याला शक्य नाही ॲज अ सामान्य माणूस। पण सामान्य माणूस म्हणून तुम्हाला जे शक्य आहे ते जर तुम्ही करू शकलात आणि केलं ते तुमच्या पद्धतीने किंवा तुमच्या परीने देशाला मदत होईल। फार मोठी मदत म्हणता येणार नाही, खारीचा वाटासुद्धा म्हणता येणार, इतकी लहान आहे, पण आमच्या दृष्टीने मोठं आहे ॲज अ सामान्य माणूस। आता जे काही आमची टीम आहे, वी आर रिअली व्हेरी स्मॉल टीम, बट आमच्या ह्या एका ॲक्शनने सुद्धा खूप प्रभाव पडू शकतो। आणि म्हणूनच आम्ही एक इंटॉलरन्सला पुढे नेलं आणि जे इंटॉलरन्स जे आपल्या देशाकडे ते दाखवत आहेत कुठेतरी हे आता इंटरनॅशनल लेवलला आम्ही जात होतो। असं नाही की आमचं फक्त चायनातच सिलेक्शन झालं होतं, आम्ही US ला सुद्धा सिलेक्ट झालो होतो। आणि ऑफकोर्स वी आर प्राऊड अबाउट द प्रोजेक्ट वॉट वी हॅव डन। आणि आम्ही येस, वी ऑल आर सपोर्टिव्ह। आणि आम्हाला हेच सांगायचं आहे की छोटासा एक आमचा प्रयत्न आहे आणि आमचा तुमच्या सगळ्यांचा आम्हाला पाठिंबा द्या। आणि आम्हाला यानंतर जेव्हा इंडियामध्ये हा पिक्चर रिलीज होईल किंवा अपलोड होईल तेव्हा नक्की आम्हाला सगळ्यांनी तुम्ही ब्लेसिंग द्या, पहा आणि एक इंटॉलरन्सच्या विरुद्ध आपण एक नवीन आवाज उठवूया अशीच एक आशा आहे। थँक्यू सो मच। इनटॉलरन्स या भारतीय शॉर्ट फिल्मची चीन सरकारने आयोजित केलेल्या फेस्टिवलमध्ये निवड झाली होती। मात्र चीनच्या भारत विरोधी भूमिकेचा निषेध म्हणून टॉलरन्सच्या संपूर्ण टीमने या फेस्टिवलवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय। आम्हाला इंटरनॅशनल कॉम्पिटिशन्स, नॅशनल कॉम्पिटिशन्स इथे जायचं होतं म्हणून आम्ही शॉर्ट फिल्म बनवली। आणि ॲज अ कलाकार म्हणून आपल्याला नेहमी वाटत असतं की आपली फिल्म नेहमी बऱ्याच जणांनी ॲप्रिशिएट करावी किंवा बऱ्याच ठिकाणी जावं, फेस्टिवलला जावं असं नेहमी वाटत असतं। तसे आम्ही बऱ्याच ठिकाणी सिलेक्ट पण झालो। मध्येच आमचं सिलेक्शन चायनाच्या एका फेस्टिवलला झालं होतं। तर मग आमचं थोडं डिस्कशन झालं की बाबा कसं काय, आता इंटरनॅशनल लेवलला जर चायना आपल्या अगेन्स्ट आहे तर मग आपण करणं किती योग्य आहे। मग आम्ही आमच्या टीमशी एक डिस्कशन केलं आणि टीमने आम्हाला 100% सपोर्ट केला त्या बाबतीमध्ये आणि आम्ही तिथून विड्रॉ केलं। आम्ही त्यांच्या ऑफिशियल लिंकवरती जाऊन आम्ही आमचं विड्रॉवल दिलेलं आहे, प्लस त्यांच्या ईमेल ID वर आम्ही मेलही केलेला आहे की आम्ही ॲज अ टीम आम्ही या शॉर्ट फिल्ममधून विड्रॉ करतो आहे आणि आम्ही आमचं कारण पण स्पष्टपणे त्यांना मांडलेलं आहे। आता ही शॉर्ट फिल्म आहे फक्त चायनासाठीच नव्हती गेली, आम्ही US लाही आमची शॉर्ट फिल्म सिलेक्ट झालेली। मी इंडिवाईज म्हणून एक शॉर्ट फिल्म फेस्टिवल होतं US मध्ये, तिकडे शॉर्ट फिल्म गेली। पण US आपला काही संबंध चांगला आहे आणि तिकडे ॲक्च्युली फिल्म्स आमच्या आता तिकडे आपल्याला खूप महत्त्व दिलं जातं आहे इंडियन आर्टिस्टनासुद्धा, त्यामुळे तिकडे फिल्म लावली गेलेली आणि इथं सगळी जाते। पण चायनाचा मुद्दा आमच्याकडे आता बघितल्यावर आम्हाला लक्षात आलं की हा मुद्दा खरंच महत्त्वाचा आहे आणि टीमचंच डिसिजन घेतला गेला टीमने की आपण विड्रॉ करूया आणि एकमताने आम्ही विड्रॉ केलेली आहे फिल्म। या कलाकारांनी उचललेलं हे बहिष्काराचं पाऊल कदाचित छोटं असेल, पण त्यामागची भावना नक्कीच खूप मोठी आहे। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।